मी या सोहळ्यासाठी सर्वप्रथम अध्यक्षस्थानी शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल श्री संजय सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य आदरणीय श्री निखिलजी राठोड सर यांनाही सुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। प्राचार्य डॉक्टर सुनील सोळंकी सर यांनाही विनंती की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक डॉक्टर दत्तात्रय पडगार सर यांनाही विनंती की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। श्री पंकजी गोरेकर सर पर्यवेक्षक यांनाही विनंती की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आणि आमच्या सोबत ज्यांची एक आपुलकीची जिव्हाळ्याची नाळ जोडलेली आहे ती असे आमचे वर्ग शिक्षक आदरणीय श्री किशोरजी इंगळे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। आज या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे। सगळे गुरुवर्य की ज्यांनी आम्हाला घडवलं वाढवलं ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये आता सत्कार समारंभाकडे आपण वळणार आहोत। मी सर्वप्रथम आपल्या शाळेचे कमांडंट श्री संजय कुमार सोनवणे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी प्रथमेश लोखंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि कर्नल सरांचा सन्मान करावा। त्यानंतर कस्तुरे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी स्वाती बल फोटो लेखणी अपुरी पडेल एवढं भरभरून व ओथंबून तशी नदी वाहते सागराला भेटायला तसं आमचं झालंय। तुम्ही आमच्या जीवनात परिसासारखे भेटला की जो लोखंडाचं सोनं बनवतो। तुमचा परिस्पर्श आमच्या अंगाला झाला, आमच्या शालेय जीवनात झाला आणि आज त्या विद्यार्थी रूपी लोखंडाचं सोनं झालं। इवलसं रोपटं पण त्याला तुम्ही खतपाणी घातलं, वेळेप्रसंगी त्याला अनेक संकटापासून वाचवलं। तेच रोपटं आज वटवृक्ष झालाय। इवलेसे रोप लागलेले द्वारे त्याचा विरोध केला गगनावली या उक्तीप्रमाणे मातीला जसा कुंभार घडवतो व पक्कम मार्ग बनवतो तसेच आमच्या जीवनाला आकार देणारे तुम्ही शिल्पकार झालात हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो। तुम्ही कधी ओरडलात, कधी रागवलात, कधी आपल्या हाताने आम्हाला प्रसादही दिला, पण त्या रागवण्यातही एक तळमळ होती, आपुलकी होती, जिव्हाळा होता। ते एक साध्य की आम्ही घडावं, मोठं व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं ही धडपड आज कुठेच आम्हाला पाहायला मिळत नाही। तसं प्रेम हे बाहेरच्या दुनियेत कोणत्याच बाजारात विकत मिळत नाही हे जे तुम्ही आम्हाला मोफत दिलंय। आज जगतोय आम्ही, प्रत्येक जण आमचं आयुष्य सुखात, प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात खास आहे। आमच्यावर सर तुमचं ऋण आहे ते या जन्मात तरी फेडणं शक्य होणार नाही। आणि दोन ओळी खूप महत्त्वपूर्ण आहेत की मिळालाच पुढचा जन्म जरी, मिळाला पुढचा जन्म जरी विद्यार्थी तुमचा बनून यायचंय
तुमच्या हातची छडी खायला पुन्हा सज्ज व्हायचंय, पुन्हा सज्ज व्हायचंय. तुम्ही आमच्या जीवनाचे यशस्वी सारथ्य केल्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचा सुद्धा. खऱ्या अर्थानं आज हा जो सुवर्णक्षण आहे ते शब्द आमच्या प्रत्येकाच्या हृदयातले आणि ते शब्द आज तुमच्या समोर आम्ही व्यक्त केले. खऱ्या अर्थानं सर तुमचे उपकार हे मरेपर्यंत न विसरण्यासारखे आहेत आणि आज हा जो प्रोग्राम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्हाला तुम्ही काय केलं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या सवय राहिली आहे अगोदर मला डिबेट वगैरे बोलायची. तर माझा परिचय करून देते. मी कुमारी शीतल गौतम हिवराळे. मी ते 10वीपर्यंत माझं एज्युकेशन झालंय आणि सध्या मी तलाठी या पोस्टवर आहे. काय परिचय केला माझं नाव पूनम नंदकिशोर ढोबळे. दहावीपर्यंत शिक्षणमध्ये शाळेत झालं. माझं BDS कंप्लीट झालं. BDS माझं गव्हर्नमेंट इंटर कॉलेज नागपूरला झालं. त्यानंतर धाराशिवला मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस झाली. तर मी टाकला आणि आता पुण्याला. यानंतर मी स्नेहाला विनंती करतो की तिने तिचा अल्प परिचय करून द्यावा. खरं म्हणजे मनोगत जरी व्यक्त करायला तर करू शकता कारण ही संधी आहे आपल्याला 2 शब्द बोलण्याची. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी स्नेहल निनाद झाले. लग्न झाल्यानंतर माझं नाव स्नेहल वैभव खासे. मी 12वीपर्यंत ह्या शाळेमध्ये होते. 12वी नंतर माझं GNM झालं. आता मी नर्सिंग ऑफिसर म्हणून STS वैजापूरला आहे. माझं नाव शुभांगी उत्तमराव येडे. आत्ता माझं नाव शुभांगी आदेश केला. माझं पण 10वीपर्यंत शिक्षण या शाळेत झालं आणि आता मी सध्या मुंबईला एक NGO आहे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन म्हणून. तिथे 7 वर्ष झाले अकाउंटंट म्हणून जॉब. थँक्यू. माझं BSc इथे चालू समाज भुतेकर सर यांचे चिरंजीव आणि आमचे मित्र दीपक भुतेकर याला विनंती करतो की त्यांनी आपला अल्प परिचय करून द्यावा. शाळेचे शिक्षकांचे खूप आभार. इथं आल्यानंतर 2011च्या बॅचचे परत ते पूर्ण मेमरीज फ्लॅशबॅक येत आहेत की जे आम्ही याच लाईनवर बसायचो. शाळा ही नसली तरी वातावरण तेच होतं आणि त्याच वातावरणामुळे शिक्षकांचे आमच्यावर असणारे रिलेटिव्स एफर्ट्स त्यामुळे आमच्याकडे करून घेतलेला अभ्यास स्पोर्ट्स सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही आमच्यावर शिक्षकांनी केलेले प्रयत्न त्यांचे परिश्रम याचं चीज म्हणून आम्ही आज तुमच्यापुढे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही आमचे कर्तव्य बजावताना तुम्हाला दिसतोय. कोणी डॉक्टर झालं आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी नर्सिंगमध्ये किंवा कोणी आपापल्या परीने त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्याची मुळं म्हणजे इथे शाळेत असताना आमच्यावर झालेले संस्कार, आमच्यावर झालेली शिकवणी त्याचा कुठे ना कुठे आमच्या आयुष्यामध्ये आज देखील आम्हाला त्याचा परिचय येतो राऊंड राऊंड. म्हणून ती शाळेकडची असणारी ओढ अजूनही जिवंत आहे. शाळेतून पासआउट झाल्यानंतर पण वेळोवेळी आम्हाला लागेल तेव्हा आम्ही शिक्षकांसोबत कनेक्ट करतो. आम्हाला ते मार्गदर्शन भेटत राहतं. ते आमच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल असू दे किंवा आमच्या पर्सनल लाईफबद्दल पण असू दे आम्हाला ते वेळोवेळी मार्गदर्शन हे भेटत असतं. त्याच्यासाठी आम्ही खरंच शाळेचे आमच्या शिक्षकांचे खूप कृतज्ञ आहोत. माझा अल्पपरिचय सांगायचं म्हणजेच माझं नाव तर माहिती सगळ्यांनी दीपक बाजीराव वाटतं की तुम्ही फ्युचर तुमचं बघताय. मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे. त्याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही जिज्ञासा असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न ते तुम्हाला कनेक्ट होण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. म्हणजे आम्हाला जे अनुभव आले आमच्या अनुभवातून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर ते खूपच छान होईल. तसंच वेळोवेळी आम्ही शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहोत. असे आम्ही उपक्रम किंवा गेल्यानंतर सेशन आम्ही कंडक्ट करू की जेणेकरून आमच्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि एवढं बोलून माहिती धन्यवाद दीपक. यानंतर म्हणजे आमच्या बॅचमध्ये याची बरोबर ऐकण्यामध्ये सर्वांना आनंद वाटतो आणि ज्यांना आम्ही आधारानं गुरुजी म्हणतो असे आमचे
प्रथमेश लोखंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्पपरिचय द्यावा आणि विद्यार्थ्यांना मार्गामध्ये येतोय तुम्ही शब्दातही वर्णन करू शकत नाही. 2005चं सर मला आठवतं, मुलींची शाळा होती आणि 2006ला शाळेनं को एज्युकेशन काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्हा सगळ्याच मुलांची पहिली बॅच म्हणजे आमची पहिलीच मुलांची बॅच असा त्याचा अर्थ होईल. आमचं 6वीला ऍडमिशन झालं, आमच्या सिनियर बॅचचं 7वीला ऍडमिशन झालं आणि आमच्या जी ज्युनियर बॅच होती ती 5वीला. पण आम्ही सगळे एकाच अनुभवातले, यापूर्वी कुणीही कुठल्याही प्रकारचं हॉस्टेलमध्ये राहिलेलं नव्हतं आणि आमच्या आयुष्यात आम्ही घराबाहेर पडल्यानंतर जर सगळ्यात सुंदर जर जागा कुठे अनुभवली तर ती होती राष्ट्रमाता इंदिरा गांधी. आता आयुष्य थक्क करणारं राहिलेलं आहे. सुरुवातीपासूनचे जर अनुभव सांगायला गेलो तर आजचा हा अल्पपरिचय सुद्धा मला पुरणार नाही, कारण एवढी अनुभवांची रास आमच्या जागी निवडून आलेली आहे. आता माझा अल्पपरिचय द्यायचा झाला तर माझं नाव प्रथमेश शिवाजी लोखंडे. मी 2014 पासून कोचिंग क्लासेस मध्ये असतो. माझं स्वतःचं गुरु कोचिंग क्लासेस म्हणून आहे. मी सध्या 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मागील 8 ते 9 वर्षे सकाळी 5 वाजता सुद्धा उठून आम्हाला अभ्यासाला कधी बसवलं जायचं तर ते त्या सगळ्या वर्गांमध्ये हजर असायचे. हे संस्कार आमच्यावरती केले गेलेले, सकाळी उठवण्यापासून तर आम्हाला आमच्या रूम आवरेपर्यंत. कारण आमच्यासाठी फक्त ते आमचे पालकच नव्हते, आमच्यासाठी ते आमचे सर्वस्व होते. जसं जसं आम्ही वयात यायला लागलो त्या वयात येण्यानुसार सुद्धा आम्हाला शिक्षकांनी वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं. आम्हाला आयुष्याचे सगळ्या खुणा सुचवल्या. आम्हाला सांगितलं की तुम्ही नेमकं कुठं लक्ष द्यायला पाहिजे. आपल्यात असणारी ती ताकद, आपल्यात असणारा तो मिलिटरी शाळेतला उत्साह, तो जोश, तो आपल्या अभ्यासात कसा उतरावा. शाळेतल्या शाळेत बाळावर कॉम्पिटिशन. त्या काळात फक्त वर्गात 50-50 विद्यार्थी होते आणि त्या 50-50 विद्यार्थ्यात सुद्धा टॉपर असे होते. 60 पैकी 60, 60 पैकी 59.8, नंतर 59, 58.5, 58. ही होती कॉम्पिटिशन, ती होती त्यावेळेसची शाळा. पण 2009ला जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा मग शाळेने मला जीवनाचं बोधवाक्य बनवा, विद्या हेच सर्वस्व असतं. विद्येना आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं घडीत होऊ शकत नाही आणि त्यामुळे विद्या यालाच बरं समजा, त्याचीच उपासना करा आणि याच उपासनेच्या बळावर आजही आम्ही आल्यानंतर सरस्वती मातेचा फोटो ठेवलाय. आज माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा सर मी फक्त सरस्वती मातेचं वंदन करतो आणि माझ्या या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. हे सगळे संस्कार आम्हाला आमच्या शाळेमधून मिळालेले बाळांनो. तुम्हाला जीवनाची नक्कीच तुमच्यापैकी खूप जणांच्या गप्पा झाल्या असतील, चला आता आपण या मोठ्या मोठ्या क्लासला जाऊया, तिकडे जाऊया. मी कोचिंग क्लासवाला आहे पण मी काही सत्य तुम्हाला सांगेन, जेवढे कोचिंग क्लासवाले ना बाळांनो, तुम्ही त्यांच्याकडे 4 तास कोचिंग क्लासला जातात आणि 1000 विद्यार्थ्यांपैकी 10 मुलांच्या बॅनरवरती आमची कोचिंग क्लास चालते. कलेक्टर वाला बॅनर आहे, ते सुपरिटेंडेंट वाला बॅनर आहे, ते एकदा पूर्ण तुम्ही करावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 बोल इथे संपवतो. आता शेवटी मी फक्त याच्यातला राहिलेलो आहे. माझं नाव सागर प्रमोद धुंडे आणि मी सध्या हरिभक्तपरायण सागर महाराज धुंडे पाटील या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं काम करतो. माझा विश्वमाऊली जनसेवा उद्देशीय संस्था हा एक आश्रम मसलापूर या गावी आहे आणि त्या आश्रमाच्या माध्यमातून बेवारस निर्माणांसाठी आपण त्या ठिकाणी खूप मोठं दालन उभं करतोय की भविष्यात अनेक आई वडील जे रस्त्यावर बेघर असतात त्या लोकांना सांभाळण्याचं काम आपण भविष्यात त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यासोबतच मग तुम्ही म्हणसाल की फक्त सेवाच करताय, कीर्तनच करताय, पण उपजीविकेचं काय? तर राजूर या नगरीमध्ये श्री क्षेत्र राजूर गणपतीचं आपण वारकरी प्युअर वेज या नावाची खूप मोठी हॉटेल त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि ते हॉटेलचं पूर्ण काम मी स्वतः बघतो. अशा पद्धतीचं वातावरण माझ्या जीवनात आहे. तिथून पास आउट होतो. मी अनेक अशा शाळा पाहतो सर की आजही त्या शाळेतले विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यानंतर पण शाळेचं तोंड पाहत नाही. पण कुठंतरी या शाळेचं ऋण आपल्यावर आहे, शिक्षकांचं ऋण आपल्यावर आहे आणि त्या अनुषंगाने आपण बाहेर पडत असतो. मी ज्या शाळेत शिकत आहात, ज्या वर्गात शिकत आहात, तुम्हाला अनेक मित्र असतील. पण खरं म्हणजे 2 ओळी अनंतराव सरांच्या खूप सुंदर आहे की दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही
आकाशासारखा मित्र नव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला. त्याचे काही विद्यार्थी मागे राहिलेले होते त्या या ठिकाणी आलेले. त्यामध्ये ज्याचा विशेष करून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो म्हणजे बघा आमच्या क्लासमध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की तो कोणत्या क्षेत्रात कार्यरत नाही. आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रात कार्य करणारी पण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सरपंच आमचे विकासजी खराटे हे इथे उपस्थित झालेले. त्यांनाही विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर सुशील दावाडे उद्योगपती आहेत त्यांनाही विनंती समोर यावं. पंकज पाले यांचा या ठिकाणी विशेष करून उल्लेख असा करावा वाटतो की आपल्या शाळेचे रमेश पालवे सर होऊन गेले. त्यांचे ते चिरंजीव आहेत आणि सुंदर असं त्यांचंही काम आहे. या सर्वांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. सुशील सुरेश दावडे याला विनंती करतो की त्यांनी आपला अर्ज परिचय या ठिकाणी करून द्या. मी सुशील सुरेश दावडे बघायला असतो. मी थोडंसं मला रिलेट म्हणजे आधीपासून घाबरतच होतो मी. माझ्याकडे मी अभ्यास कधीच केला नाही पण मी नंतर व्यवसायाकडे वळलो. माझ्याकडे एशियन पेंट डेव्हलपमेंटची एजन्सी आहे आणि कॉलेज पेपर म्हणून राहतात त्याच्यावर डिस्ट्रीब्युटर माझे 18 काउंटर आहे माझ्याकडे. हे 2 महिन्यात केली सर. आता हळूहळू म्हणजे खूप लवकर झाले. अजून विचारून द्या मला आता पण माझी स्वप्नीलचं काम. धन्यवाद. यानंतर मी आपल्या शाळेचे प्राचार्य श्री निखिलजी राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं. रिस्पेक्टेड कमांडर सर, our vice principal Solanki sir, AHM Parkar sir, supervisor Morikar sir, तुमच्या सगळ्यांचे क्लास आवडते क्लास टीचर इंगले सर, आज या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या शाळेतील 2005-06 दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी. 4-5 ला आपली पहिली बॅच आहे. त्याच्यानंतर 5-6 ला दुसरी बॅच. 4-5 ला शिकवताना आम्ही 3च टीचर, मी सोळंकी आणि काळे मॅडम. त्यामुळे सगळे विषय आम्ही तिघं मिळून शिकवायचो. रात्रीचे क्लासेस पण आपण घ्यायचो. दिवसा जर काही राहिलं असेल तर रात्रीचे क्लासेस इंजिनियर अच्छा शुभांगी येणे अकाउंटंट आहे. स्नेहल GNM देवगा रत्नागिरीला जेव्हा असताना स्नेहलची आमची भेट व्हायची. आमचं सेंटर 12वीचं तिथंच तेव्हा तुझी भेट व्हायची बेटा. त्याच्यानंतर पंकज पालवे, सुशील दाभाडे आणि विकास खराटे. स्वप्नील भुजन होता ना मुंबईला चांगला नगर जॉब का काही उपसभापती नवी मुंबईला म्हणून मित्रांना जपा, मित्रांची मैत्री जपा. कारण आयुष्यभर मित्र हाच आपल्याला साथ देत असतो. त्याच्यानंतर आमच्या इकडं 11/11/2011 रोजी आपण इकडे शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्यानंतर आपल्या सगळ्या बॅचचे निकाल 100% लागलेले आहेत. पूर्वीसारखेच मुलं असेल परंतु त्याच्यामध्ये सांगायचं असं वाटतं की प्रत्येक बॅचमध्ये मुलीच पुढे आहेत, मुलं मागं आहेत. म्हणून मुलांनी काहीतरी बोध घ्यायचा प्रयत्न याच्यातनं करा. मला तुमच्या भावी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम कराल.
भरभरीत तुमचं आयुष्य चांगलं जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या शाळेचे उपप्राचार्य डॉक्टर सुनील सोळंकी सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या शाळेचे कमांडर अध्यक्ष मंडळ ठिकाणी लाभलेले प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या शाळेचे प्राचार्य निखिल राठोड सर, उपमुख्याध्यापक बडगार सर, पर्यवेक्षक गोरेकर सर आणि इथे लिहिलेलं आहे 2011च्या या बॅचचे वर्ग शिक्षक इंगळे सर आणि जे माजी विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित झालेले ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आताच्या या वर्षीच्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी उपस्थित आहेत. तर आज आता या सगळ्या विद्यार्थ्यांना ते बघताना मला सुद्धा बऱ्याच काही जुन्या गोष्टी इथे आठवतात. मी नक्कीच या ठिकाणी मात्र त्यांच्यामध्ये जी चुरस होती, त्यांच्यामध्ये जी कॉम्पिटिशन आम्हीच क्रिएट केली होती किंवा निर्माण केली होती. सगळेच लोक इथे प्रथमेशनं उल्लेख केला, सरांनी पण आत्ता एक उल्लेख असा केला की संस्थेनं जर कदाचित तिथे क्वार्टर्स दिले असते, कर्मचारी इथे राहिले असते आणि विद्यार्थ्यांना मॅक्सिमम वेळ देता आला असता, जो या बॅचेसला तिथे तो पूर्ण वेळ भेटत होता. मी परत एकदा आठवण करून देतो की आम्हा लोकांना सुद्धा नुकत्याच नोकऱ्या लागलेल्या होत्या. आम्ही पण फार उत्साहित होतो. काळे मॅडमला आमच्या सरांनी उल्लेख केला की पहिल्या बॅचला प्राचार्य सर होते, निखिल सर होते, मी होतो, काळे मॅडम, नंतर पडगाव सर आणि कस्तुरी मॅडम आल्या आणि नंतर दोन लोक त्या ठिकाणी जॉईन होत गेले. मुतेकर सर होते, पालवे सर होते, देशमुख सर होते. तुम्हाला सांगतो की सकाळी हे मुलं 5:30ला तिथे ग्राउंडवर जेव्हा यायचे, आमचे घर 5-5 मिनिटाच्या अंतरावर होते. पडगाव सर अगदी 2 मिनिटात धावत ग्राउंडवर. आम्ही सगळे 5-5 मिनिटाच्या अंतरावर शाळेत आम्ही हजर असायचो. मुतेकर सर, पालवे सर, मी आपले HM सर सुद्धा रोड ओलांडले की सर पलीकडून पाहिजे. आम्ही सगळे 5:30 वाजता 6ला मैदान. म्हणजे आमची शाळा 6 वाजेपासून सुरू होते. आज आता शाळेत केव्हा येतो आम्ही 9 वाजता, 9:30 वाजता बघा. आणि जायचो केव्हा या मुलांना यावेळी विचारा. घरी जायचो 11 वाजता, रात्री 11 वाजता. शाळा सुटली, जेवणाचा ब्रेक झाला, जायचं, जेवण करायचं, 5 मिनिटात रिटर्न. सायंकाळी 5ला शाळा सुटली, घरी जायचं, 5 मिनिटात चहा पिला की रिटर्न. लगेच व्हॉलीबॉल असायचं. कमांडंट साहेब होते आपल्याकडे, सुरेंद्र सिंग साहेब. मग व्हॉलीबॉल चालायचा आमचा, मुलांच्या सोबत गेम चालायचे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे जसं की या मुलांना 11 वाजेपर्यंत वेळ दिला म्हणजे आम्ही काय केलं, यांना आम्ही दिवसभराचा अभ्यास द्यायचो, होमवर्क द्यायचो, तो यांच्या जवळ बसून कम्प्लीट करून घ्यायचो. यांचं प्रथमेश जवळ बसेल असेल किंवा आपला पंकज असेल, सुशील, या मुलांजवळ आम्ही बसायचो. त्यांचं हे चाल तुझी वही काय लिहिलेलं आहे, काय नाही लिहिलेलं आहे, तिथंच फटके. रात्रीला तर रात्री 11-12 वाजता फटके, हे बरोबर लिहायचं, ते बरोबर लिहायचं. आणि म्हणून कदाचित ते सुरुवातीच्या बॅचमध्ये जो वेळ आम्हाला देता आला, कदाचित इकडे शिफ्ट झाल्यापासनं जसं की नंतर थोडीशी कन्सेप्ट बदलली, 2 शिक्षक आपण इथे अभ्यास घ्यायसाठी थांबवतो, परंतु तितक्या त्या प्रमाणामध्ये तो अभ्यास नक्कीच घेता येत नाही. आणि म्हणून कुठेतरी अगदी पूनम सारखा जो काही टॉपरचा रिझल्ट आम्हाला कदाचित आपला भेटत नसेल तर सागरच्या बाबतीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. हे मुलं आपल्या संपर्कात आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण मी सांगेल की या आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक खरं म्हणजे सरांचा या ठिकाणी मला असा उल्लेख करावा वाटतो बघा सरांचा की आज आमचं प्रत्येकाचा हस्ताक्षर जर चांगला असेल तर आम्ही जर काही एखादा अर्ज जर लिहिला तो महाराष्ट्रातून हस्ताक्षर चांगलं दिसतं. कारण काय, आम्ही पडगाव सरांचं नाव त्या ठिकाणी सांगतो की सरांनी आम्हाला त्या वयामध्ये आमच्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली, हँडरायटिंग क्लासेस घेतले. आणि जर एखाद्याचं हँडरायटिंग चांगलं नसलं, वही जर सरांसमोर गेली तर सर ते वही अशी घ्यायचे आणि अशी घुमून मारायचे. हे मला आजही आठवतं. पण ते मारण्यात सुद्धा एक आपुलकी होती. आम्ही घडावं, आम्ही मोठं व्हावं. आणि आज मी या ठिकाणी सरांना आमंत्रित करतो, सरांना विनंती करतो की सर आपण सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. खरं तर बोलायला खूप काही आहे, परंतु झालेला वेळ कारण 1 वाजता
त्यांची एंट्री आणि माझी एंट्री सोबत हे शाळेत नवीन आणि मी शाळेत नवीन. पण अगदी खरोखर यांचं आता बोलणं बघितलं प्रथमेश ऐकत राहावं वाटत होतं. म्हणजे त्याच्या शब्द, त्या शब्दावर प्रभुत्व, त्याचं वक्तृत्व, एक विद्यार्थी म्हणून अभिमान अगदी छाती भरून येते की आपले विद्यार्थी आज कुठेतरी एक स्टेप आपल्याही पुढे जाऊन खूप चांगलं स्टेजवर सर्वांना खिळता ठेवू शकतात. म्हणजे प्रथमेश बोलत असताना खरोखर म्हणजे सगळे शांतपणे त्याच्याकडे बघून ऐकत होते आणि हा असं ऐकत राहावं असं, कारण ते वक्तृत्व होतं, धार होती त्याच्या वक्तृत्वाला म्हणजे गावासाठी. आणि आज मी तो समाजासाठी माईच्या सानिध्यात राहायला भेटलं त्याला सिंधुताई सपकाळ की त्यांच्या सानिध्यात राहायला तो सहवास आणि तिथून घेतलेल्या गोष्टी स्वतःजवळ ठेवल्याने तो वारसा स्वतः विश्वमाऊली प्रतिष्ठान त्याचं एक चांगलं आकार घेत आहे सर. प्रोग्रेसमध्ये बांधकाम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि अजूनही चालू आहे. आज जे निराधार बेवारस आहे या बेवारसांना कुठेतरी मायेचा आधार देण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतं. बघा आज तुमच्यामध्ये शिकून डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, मोठमोठ्या पगाराचे नोकरदार होतील, पण या समाजाच्या प्रती आपले जे काही कुठेतरी एक कृतज्ञता व्यक्त करायचं आपलं कर्तव्य असतं ते कर्तव्य बजावताना आपल्याला समाजामध्ये आज रोजी दिसत नाही. कारण आज समाज या संस्कृतीपासून दूर चाललाय, परंतु कुठेतरी एक आपला विद्यार्थी हे संस्कार जोपासत आहे, हा वारसा पुढे चालवत आहे. याचा एक सार्थ अभिमान एक शाळेचा विद्यार्थी म्हणून आम्हाला त्याचा आहे. कारण आज जेव्हा महाराष्ट्राच्या झी टॉकीजवर एक नामवंत कीर्तनकाराच्या यादीमध्ये सागरचं नाव येतं त्यावेळेस ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. आमची स्नेहाला तिला आजारी असायची, भीती वाटायची मध्ये मध्ये आमच्या स्नेहाला तिकडं बायपास पासून भीती वाटायची, एक आभास व्हायचा ना. पण आज एक नर्सिंग ऑफिसर म्हणून एक चांगल्या दर्जाचे अधिकारी म्हणून ती काम करते. खरोखर बघा की त्या काळामध्ये तुम्हाला या संस्कार झाले म्हणजे संस्कार ज्ञानाचे झाले, परंतु सोबत अप्रत्यक्षरित्या तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता. शाळेच्या सहवासातून आपल्याला प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन प्रकारचे शिक्षण मिळत असतं. तर प्रत्यक्ष शिक्षण जर तुम्ही घेतलं त्यामध्ये कोणी कमी असेल, जसा आमचा भाऊ होता सुशील आपला, सगळ्या आम्ही त्याला भाऊच म्हणायचो. तर सुशीलनं कधी अभ्यास केलाच नाही, कधीच नाही. मार खायला सुशील पुढंच असायचा, मारही खाल्ला, प्रेमानंही त्याला बऱ्याच वेळेस, पण तो कितीही केलं तरी जवळ येऊन त्याचा एक स्वभाव होता, त्याला मारलंही तर तो जवळ यायचा आणि लाडानं काहीतरी विचारत राहायचा. पण आज तो त्याच्या त्या क्षेत्रामध्ये बघा ठीक आहे, विकासाचे अनेक पैलू असतात, विकासाचे अनेक क्षेत्र, विकासाचे अनेक अंग आहे. मग प्रत्येकात कुठले कुठलं पोटेन्शियल असतं, ते पोटेन्शियल जसं विकास आमचा नंतर आणला आमच्या गराड सरांच्या माध्यमातून मेकअपला गेलो होतो, विकासचे ऍडमिशन कधी आम्ही तिकडं मेकअप ते पाहुणेच सोयरेच आमचे पण, तर तिथं ऍडमिशन आज सर पण बोलणार आहे. त्यामुळं नक्कीच या ठिकाणी सांगतो तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याच्या खूप खूप चांगलं करता येते, अजून चांगलं व्हावं आणि तुमचं ते कौतुक करताना आम्हाला शब्दही कमी पडावे असं काम तुमच्या माध्यमातून व्हावं ह्याच सदिच्छा अगदी मनापासून व्यक्त करतो. आमच्यापेक्षाही तुम्ही खूप पुढे जाऊन खूप मोठं व्हावं अशी एक अंतःकरणापासून तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मोरेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी पण माझा सिलेबस हा खूप उशिरा संपतो, पण माझा एक उद्देश असतो शिकवताना की एक जरी विद्यार्थी असेल की त्यांनी आयुष्यात कधी असं म्हटलं नाही पाहिजे की सर मला सायन्सचा हा भाग समजला नाही, किंवा पुढे गेल्यानंतर त्याला असं वाटलं नाही पाहिजे की सरांनी मला सायन्स शिकवलं पण हे जर शिकवलं असतं, हे जर मला त्यावेळेस समजलं असतं तर मी आणखी पुढे गेलो. क्लास टीचर होण्याचा योग मला एकदाच मिळाला. मी बरेचदा रिक्वेस्ट केली पण मला काही परत क्लास टीचर बनवलं नाही. एक सकाळी 6 वाजता आपला क्लास व्हायचा, आठवतं सगळ्यांना, त्याचा एक अनुभव सांगतो. मी एकटाच राहायचो, त्यामुळे कसं आहे सकाळी उठलं की शाळा, दुपारी 2-2.5 तास आराम केला, दुपारी 2 तास आराम मिळायचा, तो सगळ्यात महत्त्वाचा होता आणि त्या आरामामुळे जास्त एनर्जी यायची.
5 वाजता घरी गेलो, चहा पिलो की परत शाळेमध्ये. सकाळी 6 क्लास होता. हिवाळ्यामध्ये 6 म्हणजे रात्रच असायची. आणि मी ज्या ठिकाणी राहायचो तिथले जे मालक होते, भाड्याने राहायचो मी, त्यांच्या खाली राहायचो, मी वरती राहायचो. त्यांच्याकडे एक पामिलिन नावाची कुत्री होती आणि ते रात्री मोकळी सोडायची कंपाऊंडमध्ये. आणि सकाळी 7:30 वाजता दरवाजा उघडायची. ही गोष्ट मी कोणाला सांगितली. 7:30 वाजता दरवाजा उघडायची. आता ती कुत्री अशी होती की रात्री 10ला दरवाजा बंद केली की कुत्री मोकळी सोडायची. आणि ती कुत्री अशी होती की तिच्या जवळ गेली की ती अंगावर यायची. तिचं माझं एकच बसलो. मग आता क्लास किती वाजता? सकाळी 6 वाजता. गेट उघडतं 7:30 वाजता. मग मी काय करायचं, हळूच दरवाजा उघडायचो. आणि तो जो जिना होता, जिन्याच्या पलीकडून खाली प्लॉट होता. जिन्याच्या पलीकडून खाली प्लॉट होता. आणि हळूच दरवाजा उघडायचा. त्याला माहित नाही झालं पाहिजे, पण दरवाजाचा आवाज येईपर्यंत तिला माहित पाहिजे. तेवढ्या वेळेत मी खाली उडी टाकायचो तुमच्या क्लासमध्ये. आणि असं चालू होतं. पण ते कुत्रीलाही समजते की कारण ती लायबिलिटी त्याच्याकडे होती. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या बॅचमधले सगळे विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि सामाजिक बांधिलकी जी आहे ती तुम्ही जोपासलेली आहे. आणि ते सामाजिक बांधिलकीचा अनुभव जो आहे तो आज आम्हाला या ठिकाणी मिळाला. आणि एका शिक्षकाला दुसरं काहीच हवं नसतं. जीवनात पैसा आपण कुठेही कमवू शकतो, पण शिक्षक जे कमावतो ना ते गोष्ट तुम्हाला कुठेही मिळत नाही. तिसरा एक अनुभव जो आहे, एक माझ्या गावचा विद्यार्थी आम्हाला होता, आदिवासी समाजाचा होता, युवराज चव्हाण. युवराज आणि तू दोघेही आज युवराजची ट्रॅजेडी अशी होती की मी शेतात गेलो. शेतात गेल्यानंतर उन्हाळ्या सुट्टीमध्ये शेतात गेलो आणि त्याचा जो चुलत भाऊ होता तो माझा क्लासमेट होता. त्याने मला विचारलं, असं सैनिक शाळा आहे असं असं. तो म्हणे, अरे माझा एक चुलत भाऊ आहे म्हणे, त्याची आई वारली आणि त्याचे वडील जे आहेत तर त्याचे वडील नेहमी दारू पितात म्हणे. आदिवासी समाजाचा मुलगा होता आणि त्याच्याकडे लक्ष देते. अरे म्हटलं पाठीचा वर्ग आहे आमच्या इथं, आदिवासीचा नुकताच मुलगा आहे, पाठव म्हटलं त्याला. मग आता पैसे यायचे पैसे दिले जाऊ. त्याचे एक मोठे वडील होते, ते वडील त्याला आणून घालायचे. जाताना भाड्याचे पैसे नसायचे, भाड्याचे पैसे दिले. 2-3दा HM सरांनी पण भाड्याचे पैसे दिले. सरांना रिक्वेस्ट केली कारण मला पगार नव्हता. सरांच्या मागे लागायचं नाही, कारण मला जर एखादी काम करून घ्यायचं असतं तर मी मागे लावून काम करून घेतो. सरांनी त्यांना पण यायला पैसे दिले. नंतर बाकी मला पगार सुरू झाला. पण त्याला जेही अडचणी आल्या, शैक्षणिक अडचणी जेवढे आल्या तेवढ्या माझ्या परीने होतात तेवढ्या सॉल्व्ह केल्या. 11वीपर्यंत साधारण विद्यार्थी होते, फार हुशार पण नव्हता आणि फार मोठं पण. नंतर मग 12वी झाला आपल्याकडे. आणि 12वी झाल्यानंतर तो केंद्रीय विद्यालयामध्ये लॅब असिस्टंट म्हणून झाला. आणि हे सगळा प्रवास 12वीपर्यंत मी त्याच्यासोबत होतो. पण नंतर त्याचा आणि माझा प्रवास संपला, म्हणजे खूप माझा नंबर बदलला. पण त्यांनी कुठून तरी नंबर घेतला आणि एक दिवस फोन केला. सर म्हणे मी युवराज बोलतो आणि गोडेकर सरांचा नंबर आहे का? हो, गोडेकर सरांचा नंबर आहे. आणि नंतर तो कंटिन्यू 5 मिनिटं रडत होता. आणि त्यानंतर मग तो बोलायला लागला, काय झालं रडायला? सर म्हणे आज मला नोकरी मिळाली आणि नोकरीवर लागलो आणि जे काही आहे मी आज तुमच्यामुळे या ठिकाणी बोलायला, पण तुम्ही काहीच केलं नाही. एवढे पैसे तर आपण कुठे खर्च करतो. तुला काय झालं? मी पुस्तकं लागत होते ते दिले, घरी यायचा खर्च होता तो दिला. नाही म्हणे सर. आणि तो दिवस माझ्यासाठी अतिशय खूप मोलाचा दिवस होता. शिक्षक म्हणून एक जे पाहिजे ती गोष्ट मला त्या दिवशी मिळाली आणि आज सुद्धा ती गोष्ट परत मिळाली आणि मी आज शिक्षक झालो याचा मला सार्थ अभिमान वाटते. धन्यवाद. सर, ते शेवटी आमचे क्लास टीचर. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगायची की 2008ला MTSची गणित संबोध प्रज्ञाशोध परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये आमच्या बॅचमधले आम्ही 3 जण जिल्ह्यामध्ये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ होतो. विभागात तृतीय, चतुर्थ आणि 5व्या नंबरवरती होतो. हा तेव्हापासून चाललेला एक जी परंपरा आहे गणिताची ती आम्हाला इंग्रज सरांनी आतापर्यंत आमच्यापर्यंत दिली आणि तुमच्या पिढीपर्यंत पण ती कंटिन्यू पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. आणि आमच्यावरती प्रत्येक प्रकारे लक्ष देण्याचं त्यांनी काम केलं. अशा आमच्या क्लास टीचरांना आज मी ते स्टेजवरती बोलू इच्छितो. आदरणीय इंग्रज सर. रमेश, तसं हे जे शिवधनुष्य होतं ते माझ्या हाती आलं ते अचानकच आलं होतं. अनफॉर्च्युनेटली नो वन इज देअर, सो द रिस्पॉन्सिबिलिटी इज गिव्हन टू मी.
स्कॉलरशिपची बॅच स्कॉलरशिपचे क्वेश्चन्स टफ टीचिंग करायचं म्हटल्यानंतर 2-4 मिनिटांचा जो 10 होता म्हणजे अगदी काय कधी काय विचारली इतर उन्हाळे तेव्हाही क्लासमध्ये गेलो स्कॉलरशिपचा क्लास जर असेल शिकवायला जर गेलं तर शिकवणं झाल्यानंतर शिकवणचे प्रश्न तयार राहायचे कारण जेवढा वेळ टीचिंग व्हायचं त्याच्या व्यतिरिक्त तेवढाच वेळ तिला द्यावा लागायचा मला कारण तिच्या प्रश्नांची यादी नंबर ऑफ क्वेश्चन्स शी केप्स रेडी ऑलवेज wherever she has difficulty she always bring it and she is really free regarding his doubt she never has clear in his mind that ऐसा क्वेश्चन पूछना चाहिए सर क्या बोलेंगे इसका उसको कभी क्लियर नहीं था जो भी क्वेश्चन उसके माइंड में क्रिएट होगा वो डेफिनेटली पूछेगी शीतलला नक्कीच माझी इच्छा होती की तिला एका IAS लेवलला मला बघायचं होतं but because of skill she has hope and we are also we will also do blessing to you that definitely next time when you come to the school come as an IAS officer नंतर प्रथमेश लोकांनी कायम स्वतःसोबत ती लोणचीची पेटी घेऊन फिरायला त्याचं अभ्यासात तो हुशार होता मग कायम सोडून त्याचं ते म्युझिकमध्ये बऱ्यापैकी लक्ष असायचं क्लासवर जेव्हा पिरियड सुरू व्हायचा तेव्हा मुलांना पाठवावं लागायचं बघा कुठेतरी त्याचं गाण्याची कुठेतरी प्रॅक्टिस सुरू राहायची नंतर रेश्मा सानप आणि सपना सानप एकीला जर बोलवलं तर दुसरी ॲटोमॅटिकली तिच्यासोबत आधी समजा आणि माल घरून दोघी पण चालत निघायच्या आपल्या कोई भी डाउट हो कुछ प्रॉब्लम होने का बुलाते हैं तो वो साथ में आएंगे स्नेहा झाली तिला घरी जायची इच्छा झाली किंवा मला वडील यायची किंवा रात्री आपल्या हॉस्टेलला बहुत दिसायची आम्ही पण शॉक व्हायचो हिला काय झालं तिला घरी जायचं असेल त्या गोष्टी तिला घरी जाऊन आणि ती पण फ्रेश व्हायची आणि अभ्यासाला लागायची नंतर पूनम ठोंबरे अनएक्सपेक्टेड रिझल्ट टॉपरची अपेक्षा आम्हाला शीतलकडनं होती पण लॉटरीसारखं झालं वेळेवर पुन्हा ठोंबरेचं नावाला समोर सगळेजण खुश होतो सरांनी सांगितलं तसं तिचा रेकॉर्ड जो आहे तो 99.64 स्टील इट इज अ रेकॉर्ड मी 10वीच्या बॅचला किंवा सगळ्यांना सांगत असतो नेहमी की ट्राय टू ब्रेक दॅट रेकॉर्ड क्योंकि रिकॉर्ड जो बनते हैं वो तोड़ने के लिए ही बनते हैं तो सभी ने तोड़ना चाहिए वो अभी इस साल की बैच में आशा रखूँगा कि ट्राई टू ब्रेक इट और उनके जो मार्क्स थे उस समय वो उनके अपने खुद के थे उसके दम पर मिला थे इसमें बहुत फिटिंग वो इधर उधर देख के देखना नहीं कुछ नहीं सागरबद्दल सांगायचं झालं तर सागर जो आहे तो त्याची पारिवारिक जबाबदारी सांभाळत सामाजिक बांधिलकी पण जपतोय विश्वमानवी नावाचं एक प्रतिष्ठान त्यांनी सुरू केलेले कायम त्याच्यावर मदतीचा हात लोकांना देत असतो समाज प्रबोधनाचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे पंकज आणि दीपक आपल्या स्टाफ मेंबर्स आणि कायम त्यांची तुलना करायची पंकज थोडासा अभ्यासामध्ये दीपकपेक्षा थोडासा मागे राहायचा तर नेहमी त्याला सगळ्यांचं लक्ष राहायचं तू पण करते दीपक बघ पुढे चालला त्याला इथे कायम कॉर्पोरेशन राहायचं त्या कॉर्पोरेशनमुळे कदाचित त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला असेल म्हणून तो आज पहिल्यांदा स्टेजवर आला तरी पण त्याला बोलता नाही आला तो स्टेजवर कधी येत नव्हता त्याला स्टेजवर कधी त्यांनी हिंमत नाही केली यायची पण ही अशी पहिली बॅच आहे की ज्यांनी सर्व शिक्षकांना पण आमंत्रित केलं त्यांचा यथोचित सन्मान त्यांच्या परीने त्यांनी केला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद म्हणजे सरांनी आता ज्या नावाचा उल्लेख केला ते नाव म्हणजे अक्षय पाटील म्हणजे अक्षय अरुण पाटील कोविड सारख्या भयावह वातावरणामध्ये त्या विषयामध्ये ज्यावेळेस त्याचा तरुण अंत झाला खरं म्हणजे ज्यावेळेस ही वार्ता कानावर पडली प्रत्येकाच्या हृदयाला पाजर फोडणारी ती घटना होती आणि आज अक्षयचा या ठिकाणी स्मृती या ठिकाणी जागृत झाल्या
सरांना धन्यवाद देतो की सरांनी ही गोष्ट आमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. खरं तर अक्षयला या मंचावरून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आमचे लाडके आदरणीय श्री बाजीराव नाना जुदेकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन या विषयाची कशी समजून काढली. मी लगेच वापस आलो कारण मी काहीतरी रास्ता गेली का बरोबर परिचय वाटत नाही काय झालं तर आता त्याला सांगून द्या म्हणजे तुला घरी शाळेत म्हणजे आपण उद्या बोलू घरी गेलो त्या जायचं तुला गावात पाठवतो शाळेत पाठवून विषय संपला. नंतर सरांनी फोन केला तरी घेऊया बसले सरांनी त्याला माहितीवर घेतलं. मला बाहेर जायला सांगितलं अर्धा घंटापर्यंत तुम्ही ते सर माहितीवर होतं आणि आज तो सकाळी 6 ते कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत एक बोलतो विद्यार्थी. त्याच्या मागं खूप लोकांचे कष्ट असतात आणि खास करून गुरुजनांचे असतात. हे माझं पालक म्हणून मी प्रामाणिकपणे माझं मत तिथे व्यक्त केलं आणि सत्य आहे ते कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्यातून झालेलं असेल. बोलायच्या वेळेस आमच्याकडे येतात की शाळा विद्यार्थी केंद्रबिंदू असली पाहिजे अशी सर्वांची अध्यक्ष साहेबापासून भावना आहे आणि त्या भावनेतून वागावं लागतं. आणि पालकाचा 50% वाटा म्हणजे त्यांच्या भावना असतात की मुलगा घडावं म्हणून ते सैनिक शाळेत टाकतात. त्यांचा मेन उद्देश तो असतात. मग त्या शासनाचे जबाब आले मग ते चिल्ले पिल्ले आमच्या जवळ दिले तर त्याचा तो म्हणजे दगड दिला त्याचा देव करायचा आपल्या सरळ आणि सोप्या भाषेत. मग यात बरेच असे विद्यार्थी असतील. प्रथमेशने सांगितलं वाईट खूप वाटतं हात मारले मारलं पण आम्ही निष्ठूर नाही आमचं कर्तव्य निष्ठूर आहे ते आम्ही कदाचित शिकलेलो आहे. आमची शिकवण तशी आहे आणि ज्या कडक शिक्षितून तुम्ही गेला त्याचाच परिणाम आज आहे की तुम्ही गोव्या. आम्ही जर तुम्हाला तसे गोंधळत राहिलो असतो तर कदाचित हे दिवस आज दिसले नसते. एक पालकाचा रेटा असायचा की यांना घडवा उलट शासनाचे नाव असायचे मुलांना मारायचं तर तू शिवी द्यायची नाही. आम्ही नेमके सैन्य दलातून रिटायर झालेलो मी ट्रेनिंग सेंटरवर राहिलेलो इलेक्ट्रिकल माझे शब्द माझं वगैरे 50 शाळा काय काय आहे मुलींची शाळा सर बोलून घ्यायची खूप असे प्रसंग आले. फक्त एखाद्या पालकाने कधी अशी कडक भूमिका घेतली नाही कारण आमचा उद्देश प्रमाणित होता. आणि या मुलांनी मी म्हणेन एखादा शाळा नाही शाळेचं जे विद्यार्थी केंद्र म्हणून जे असतात त्या टायमाला हे इंग्लिश रोपटं आलं होतं. त्या रोपट्याला आजही त्याच मेहनतीने हे लोक काम करतात. आजही रात्रंदिवस शाळेशिवाय त्या डोक्यात काहीच नसतं नुसती शाळा. आज प्रत्येक तुम्ही आलेले जेवढे विद्यार्थी आहे मी एकाचंही नाव अगदी वडिलांसोबत विसरलेलं नाही. मार्क मंत्री कोणाची पूनम डोंगरेचं नाव याच्यासाठी जात नाही कारण पूनम डोंगरे एकमेव अशी विद्यार्थी की सगळ्यात हुशार असून सुद्धा खेळाडू नव्हती. कदाचित तिचा रिझल्ट कुठंतरी मार खाणार आहे हे आमच्या लक्षात होतं. त्याच्यामुळं त्याने प्रश्नाने आम्हाला जसे आदेश दिले त्याप्रमाणे मी काय करता येत ते केलं आणि ते आजच्या शाळेचे बेस्ट रेकॉर्ड आजपर्यंत कायम आहे. कदाचित ते तुटायला खूप मेहनत लागेल किंवा त्याच्या आता माझी नोकरी 1.5 वर्ष होईल त्याच्या वर्षात या 1.5 वर्षात तर ते काही शक्य मला दिसत नाही. पण नक्कीच अशी आशा करतो की ते पुढं व्हावं. आणि निष्ठूर वगैरे असणं हा काही आमचा स्वभाव नाही तो आमचा व्यवसाय आहे आणि आमचा व्यवसाय म्हणजे ती तुमची प्रगती आहे. आणि बऱ्याच गोष्टी अशा या शाळेत घडल्या की त्या म्हणजे आपण कसे वागावं लागले. आता एक दीपकच्या मनात सांगायचं झाले की त्याला कधीच पुण्यात शिक्षकाचा मार्क जिंदगीत खाल्ला नाही पण आपल्या शाळेत त्याला जर मार्क एक चापट मारायचं काम असेल तर त्याला मी त्याचा लाख मार्क होतो कारण मला बाकीच्या मुलांसमोर उभं राहायचं तर माझी काय गलती होती. मी त्याला माझ्या घरी तुम्हाला 10 मारता पण तसे तुला पाण्याचं प्रथमेश घडून मग त्याला का सोडलं मी त्याला म्हणणार मी त्याच्यावर बाबा
तुला झपाटवाट विषय नाही, पण ते त्या टायमात चालून जायचं सगळं. आणि तो खरंच म्हणायचा, पण तुम्ही खरंच सांगा माझं काय चुकलं होतं, चुकलं नव्हतं तरी पण माझं तू आता आलो घरी, आता सर्व आपण करून घे, मला मारलं काही कोणाला सांगत, पण तेवढं तुला सहन करायचं. माझ्या वेगळा प्रसंग निघेले कोणत्याही शिक्षकाचा शालेय जीवनात, आणि तो अगदी इंजिनिअरला गेला, पॉलिटेक्निकला गेला, त्या शिस्तीमुळं त्या स्पोर्टमुळं तो तिकडे टॉपर राहिला. त्याला 3 वर्षाचे गोल्ड मेडल आहे, आणि त्याला डिग्री सुद्धा राज्यपालाच्या हाताने भेटली, आणि ते राज्यपालाच्या हाताने डिग्री भेटली म्हणजे ते त्याचं यश राहील. तो पाया या सर्व लोकांनी रचलेला आहे. आणि आता मला खरं म्हणजे ओळखीचे माणसं कांदा काढून घेतात, म्हणजे जी अनोळखी लोकांची साखळी आज या ठिकाणी जमा झालेली आहे. अनोळखी म्हणजे आपलं काही रक्ताचं नातं नाही, खरं म्हणजे हे जे नातं तयार झालेलं आहे, ही नाळ शेवटपर्यंत मरेपर्यंत घट्ट राहावी हीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे जे शब्द आहे ते शब्द आपल्याला आज काळजात करून या ठिकाणी प्रवासामध्ये पुढे निघायचे. ते आपल्या या शाळेचे कमांडंट सर, लेफ्टनंट कर्नल श्री संजय सोनवणे सर, चांगला पायंडा मुलांनी आता पाडलाय, आणि हा विषय ज्या क्षणी मी ऐकला त्या क्षणी त्याचं महत्त्व मला माहिती आहे, म्हणून दुसऱ्या सेकंदाला त्याचं काम सुरू झालं. जुन्या विद्यार्थ्यांनी शाळेशी कनेक्ट व्हायचं का, रिकनेक्ट व्हायचं का, म्हणून विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं असता. मी रिकनेक्टचा एक व्हिडिओ पण टाकला, व्हॉट्सअप ग्रुप पण बनवला, कारण त्याचं महत्त्व येणाऱ्या काळात सगळ्यांना दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपला शिक्षक हा सद्गुरू असावा, पण कुठेतरी एक गोष्ट लपलेली असते की गुरूंच्या अपेक्षा त्यांचे शिष्य सुद्धा सदशिष्य असले पाहिजे. आणि असं सद्गुरू आणि सदशिष्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांचा, त्या समाजाचा, त्या देशाचा आणि मानवजातीचा विकास. म्हणून स्पेशल मी थँक्स आणि अभिनंदन या बॅचचं करतो की ज्यांनी पुढाकार घेतला आणि एक छान उपक्रम सुरू झाला. शाळेतर्फे खूप खूप अभिनंदन आणि तुमचं कौतुक, आणि आम्ही आभारी राहू, कारण हा पायंडा आपल्याला खूप उच्च शिखरला न्यायचा आहे. आज खूप साधेपणानं हा कार्यक्रम होतोय, आणि येणाऱ्या काळात सिल्वर जुबली नावाची पण कन्सेप्ट असेल. तुमची सिल्वर जुबली कधी असेल, तुमचे पासिंग आउट इयरनुसार असेल की जॉईनिंग इयरनुसार असेल, हे सगळं आपल्याला ठरवायचं. आणि मग गोल्डन जुबली पण येतो. जसं नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा जुन्या ज्या संस्था आहेत त्यांच्या अशा गोल्डन जुबली वगैरे खूप छान सेलिब्रेट होतात. विद्यार्थ्यांना या क्षणी मला असं सांगायचं आहे की योग्य दिशेने मार्गक्रमण करायचंय. त्याचा अभिमान तुमच्या आईवडिलांना जेवढा असतो तेवढा शाळेलाही असतो. एका अंगाने मी म्हणतोय की रोल ऑफ ऑनर, आमची प्रामाणिकपणे एक इच्छा आणि अपील आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं कुठलंही कृत्य करू नये ज्यामुळे तुम्ही, तुमचे पालक, तुमचे शिक्षक आणि शाळा यांना खाली बघावं. तर योग्य दिशेने मार्गक्रमण करावं यासाठी आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असणारच. खंबीर राहावं, कारण तुम्ही मिलिटरी शाळेचे प्रॉडक्ट आहात. जीवनात संघर्ष करायला शिकवलं आहे, त्यात जागृत राहावं. समस्या आहे ना, आता काही मुलांचे विवाह झाले, काहींचे होणार. घरच्या समस्या, त्याचं नेचर बदलत राहणार. समस्या ह्या कायम असतात. त्या समस्यांना सामोरं जायचं. स्वतःचं आयुष्य बिल्डअप करत असताना अवतीभोवती काय देऊ शकतो ही भावना जागृत करा. कारण स्वतःसाठीच जगायचं तर एक जनावर आणि मनुष्यामध्ये फरक केव्हा येईल, तेव्हा माणुसकी दिसेल. थोड्या वेळापूर्वी बरेच जण बोलले त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी देता येईल का, हा सुद्धा भाव जिवंत ठेवावा. संघर्षमय जीवनामध्ये पराजित व्हायचं नाही. पराजय झाला तरी तो एक पुढच्या यशाचाच भाग असतो. ही भावना जिवंत ठेवावी.
आणि आपल्या देशाबद्दल मला जे शेवटचं बोलावं वाटतं, ती भावना कुठंतरी अजून त्याची ज्योत पेटवत राहावी की मी या सुंदर देशामध्ये जन्म घेतलाय, मी भाग्यशाली आहे. कारण जगाचा जेव्हा आपण निष्पक्षपणे जरी अभ्यास केला तर काहीतरी या भागात आहे जे पवित्र आहे. तो इतिहासही खूप पवित्र आहे आणि इथे काहीतरी संस्कृती अशी पवित्र आहे आणि आपलं भाग्य तिथे जन्म झाला. आणि अशा भारतात महाराष्ट्र जी संतांची भूमी आहे, अशा ठिकाणी आपल्याला जन्म भेटला, अशा ठिकाणी आपण शिकलो आणि अशा ठिकाणी आपण मोठं होतो. तर नक्कीच आपल्याला काहीतरी या समाजात आणि देशासाठी राष्ट्रसेवा परमोच्च सेवा आहे, तिथे कुठंतरी काहीतरी करता येईल का, असं मला वाटतं की तुम्ही आज संदेश घेऊन जावं. जरुरी नाही की तुम्ही अंबानी बनावं, जरुरी नाही की तुम्ही पंतप्रधान बनावं. तुम्ही जिथं आहात तिथून काहीतरी करावं, हा भाव मनामध्ये ठेवा. आणि जेव्हा तुम्ही विद्यार्थी जसे तिथं आले होते, एक बीज म्हणून आले होते, कशा प्रकारचं फळ पुढे येईल हे माहीत नव्हतं. गुरुजनांनी त्याचं संगोपन केलं. तुम्ही आज कुठल्या तरी फळा रूपात वेगवेगळ्या क्षेत्रात दिसताय आणि हा वृक्ष खूप छान बहारदार व्हावा तुमच्या हातून, तुमच्या कुटुंबाची आणि विशेष करून लग्नानंतर दोन्ही कुटुंबाची, मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांनाही लागलं. आणि मग त्यातून पुढचा भाव येतो, जी व्यक्ती माहेर आणि सासर या दोन्हींचाही आदर करते तीच व्यक्ती समाजाबद्दल काहीतरी करू शकते. खास करून आता तुम्ही माझे विद्यार्थी, तुमचे नुकतेच लग्न झाले असतील किंवा होणार असतील, मी मुद्दाम आवर्जून सांगेन, एक मेंटर म्हणून, शाळेचा कमांडंट म्हणून, ज्यावेळेस लग्न होतं मुलाने असं गृहीत धरायचं की माझ्या आसपासून 2 आई वडील आणि मुलीनेही असं गृहीत धरायचं की माझ्या आसपासून 2 आई वडील. आणि तिथून ते कुटुंब समाज सेवेत कार्यरत, नाहीतर ते कुटुंब या राड्यामध्ये अडकून पडलेलं असतं. आणि कुठेतरी 50 वर्षानंतर जाणवतं आपण काय जगलो, कुटुंब म्हणून काय जगलो. कारण या देशाची सेवा म्हणजे कुटुंबापासूनच सुरू होते. तुम्ही कुटुंब स्ट्रॉंग बनवा, कुटुंब इतकं स्ट्रॉंग बनवा की राष्ट्र स्ट्रॉंग होईल. कारण चाणक्यांनी खूप आधी सांगितलंय, कुठल्याही देशाचं जर पतन करायचं असेल की कुटुंब तोडा. मग आपण एका चांगल्या शाळेचे विद्यार्थी आहोत तर आपण एक चांगलं कुटुंब निर्माण करू. आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सामाजिक भाव करू, स्वतःची प्रगती करत असताना इतरांचीही प्रगती कशी करू शकतो याची भावना जिवंत ठेवू आणि आपल्या देशाची, आपल्या भारत भूमीची, भारत मातेची सेवा होईल. ते अगदी आपोआप होईल. मला असं वाटतं खूप वेळ झाला आहे. मला पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानायचे की ज्या बॅचने आज एक मुहूर्त रूप केली आहे, आज एक नवीन संकल्पनेचं प्रॅक्टिकल आज केलंय. स्नेहमिलन, रियुनियन किंवा त्याला काय शब्द द्यायचा हे इथून पुढे मार्गक्रमण करत राहील. आणि मला दिसतंय की NDAचा सेट काहीतरी गिफ्ट होणार माझ्या विद्यार्थ्यांकडून. तर त्यात आम्ही सगळे तुम्हाला वचन देतो की तो NDAचा बोर्ड आमचा ब्लँक आहे शाळेचा, त्याच्यात लवकरात लवकर कुणाचं तरी नाव यावं यासाठी आम्ही काम करतो. तुम्हाला खूप खूप हे हृदयात साठवण्यासारखे एक सुंदर असं गीत आहे सर, की जे बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शाळांमध्ये ते लावलं जातं की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. खरं म्हणजे माणूस या जगात दुसरं काही नाही शिकलं तरी चालेल, हे वाक्य जर त्याने फक्त लक्षात ठेवलं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ही जरी शिदोरी आपण या शाळेतून घेऊन गेलो तर निश्चित आपण कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी राहणार नाही. आज या ठिकाणी आमचे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी हजर झाले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी शब्दशुद्धाने स्वागत करतो आणि हार्दिक आभार सुद्धा व्यक्त करतो. इथे बरेच असे विद्यार्थी आहेत ते नंतर आले, त्यांचे या ठिकाणी शब्दशुद्धाने हार्दिक आभार व्यक्त करतो. हार्दिक आभार. मी यानंतर सरांना विनंती करतो, आमचे वर्ग शिक्षक इंगळे सर हे आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करा. आभार प्रदर्शना अगोदर आपण सर्व विद्यार्थ्यांनी आज जो
बाकी विद्यार्थी मेळावा घेऊन एक मी शाळेच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना एक भेटवस्तू म्हणून या ठिकाणी देत आहे. सर्वप्रथम मी शाळेचे कमान श्री सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमेश लोखंडे यास एक स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. धन्यवाद सर. नंतर सुरंगी सर, त्यानंतर स्वाती बन तिचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक श्री त्यानंतर श्री बोरेकर सर, सपना सानप तिचा सन्मान रेश्मा सानप, शिवांगी हेडे तिचा सन्मान कायमनंतर तिला शिकवण्याचा विनंती करतो. शीतल हिवराळे तिचा सन्मान कस्तुरी मॅडम करतील शिकवण्याचा विनंती करतो. स्नेहा धारे, पंकज पावरे, सुशील गाभाडे याचा सन्मान रोहनकर सरांचे करतील असण्याचा विनंती करतो. विकास खराटे यांचा सन्मान आमच्या शाळेचे प्रमाण श्रीमान सोनवणे साहेब करतील असण्याचा विनंती करतो. सगळ्यात शेवटी एका मुलाचा सन्मान एक माफ करणारा या ठिकाणी दीपक भुतेकर याचा सन्मान भुतेकर सर करतील असण्याचा विनंती करतो. भुतेकर सर आणि आमच्या शाळेचे प्राध्यापक श्रीमान सोनवणे सर दोघांना एका बापाला या मोठ्या खरं तर या ठिकाणी 20+ विद्यार्थी येणार होते, पण 30च्या वर विद्यार्थी येणार होते, पण काही कोणाच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या असतील, काही कारणं असतील, त्यामुळं बरेचसे विद्यार्थी येऊ शकले नाही. काहींनी त्यांचे शुभेच्छा संदेश मला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवलेले आहेत. त्या सर्वांचे आभार. आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी दुरून आपला वेळ काढून या ठिकाणी आला, त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मी आपले आभार मानतो. आणि सरतेशेवटी जी सगळ्यांची डिमांड आहे की सगळ्यांना शुभांगी गंगाधर येणे तिचं भाषण गाणं ऐकायचं, तर मी तिला विनंती करतो की तिनं या ठिकाणी यावं आणि तिनं तिचा मंच जर सोबत आणला त्यावेळेस मंच होता तर कार्यक्रमाला अजून शोभा येईल. त्यावेळेस सांगायचे तुम्हाला तुमच्या कुठल्या वगैरे काही म्हणायचं नाही, तुम्ही तुमचं गायन सुरू करा. धन्यवाद. खूप दिवस झाले गात नाहीये, तर थोडीशी सूर इकडे तिकडे झाली त्यावेळेस माफी मागतो. सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया विवारणा तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुझाने जीवना. सर्वात्मका शिवसुन्दरा सुमनात
आमच्या सर्व बॅचमेटच्या वतीनं या ठिकाणी शाळेला काही एनडीएची पुस्तकं सुपूर्द करत आहोत. सर्वांना विनंती करतो ते सगळ्यांनी समोर यावं आणि ते आपले शाळेचे कमांडंट श्री सोलोणे सर, तसेच प्राचार्य श्री निखिलजी राठोड सर, उपप्राचार्य डॉक्टर सुनील सोळंकी सर, उपमुख्याध्यापक डॉक्टर दत्तात्रय पडगार सर, किशोर इंगमेरे सर आणि पंकजी बोरीकर सर या सर्वांना ते सुपूर्द करावे. या सर्वजण त्या निमित्ताने ग्रुप फोटो घेतले, नंतर मग परत बाहेर घेऊन जातो. याचे